मराठा आरक्षण विरोधातल्या याचिकांवरती आजपासून हायकोर्टात सुनावणी होणार आहे। मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखालच्या पूर्ण पीठासमोर ही सुनावणी पार पडेल। डॉक्टर जयश्री पाटील यांनी 10% मराठा आरक्षणाला विरोध करत दिवाणी रिट याचिका दाखल केली आहे। राज्य सरकारने मराठा आरक्षणानुसार केलेली सरकार नोकर भरती आणि वैद्यकीय शिक्षण प्रवेश प्रक्रिया कोर्टाच्या निर्णयावरती अवलंबून राहतील असं हायकोर्टाने मत मांडलंय। तर विनोद पाटील यांच्या वतीने मराठा आरक्षणाला समर्थन देत कॅवेट दाखल झाली आहे। आपले प्रतिनिधी अल्पेश करकरे आपल्या सोबत आहेत। अल्पेश, कोणकोणत्या याचिका आहेत ज्याच्यावरती आजपासून हायकोर्टात सुनावणी सुरू होते? राज्य सरकारने मराठा समाजाला नोकरीमध्ये तसेच शिक्षणामध्ये 10% आरक्षण लागू केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या विरोधात मुंबई हायकोर्टामध्ये साधारण 6 ते 7 याचिका समर्थनार्थ आणि विरोधात दाखल झालेल्या आहेत। या संदर्भात आपण पाहिलं तर मार्च महिन्यामध्ये मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय यांनी या दोन्ही गटाकडून 4 आठवडे दिले होते। त्यांना तुम्ही तुमची बाजू मांडा, राज्य सरकारला देखील आपल्या बाजू मांडण्यासाठी 4 आठवडे दिले होते आणि त्यानंतर एकत्रित अशी सुनावणी ही आजपासून पार पडणार आहे। यामध्ये आपण पाहिलं तर मराठा समाजाला 10% आरक्षण नोकरी आणि शिक्षणामध्ये दिलंय त्या विरोधात जयश्री पाटील यांनी याचिका केलेली आहे। त्यांना देखील त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे आपण पाहिलं तर राज्य सरकारने जो निर्णय घेतलाय त्याच्या समर्थनार्थ कॅवेट हे विनोद पाटील यांनी दाखल केलेलं आहे। दोन्ही जण आता काय बाजू मांडतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र आपण पाहिलं तर राज्य सरकारने 10% नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये मराठा समाजाला आरक्षण लागू केलेलं आहे। या संदर्भात समजा या सुनावणी दरम्यान काय निर्णय लागतंय त्यावर हा निकाल अवलंबून राहणार आहे। कारण मागच्याच वेळी आपण पाहिलं तर हायकोर्टाने असं सांगितलेलं आहे की दोन्ही बाजू ऐकल्यानंतर आरक्षण द्यायचं की नाही किंवा स्थगिती द्यायची या संदर्भात निर्णय घेऊ असं कोर्टाने सांगितलं होतं। त्यामुळे आज एकत्रित या सर्व सुनावणींना सुरुवात होणार आहे। त्यामुळे आता दोन्ही बाजूकडून काय युक्तिवाद केला जातोय आणि नक्की यामध्ये काय निर्णय कोर्ट देत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ज्ञानदा, धन्यवाद अल्पेश। ताजी माहिती वेळोवेळी जाणून घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।